आज केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे। यावेळी प्रथमच रेल्वे अर्थसंकल्पही त्यातच समाविष्ट आहे। दरम्यान देशाचं चालू आर्थिक वर्षाचं आर्थिक सर्वेक्षण लोकसभेत सादर करण्यात आलं। पुढच्या वर्षी आर्थिक विकासाचा दर हा 6.75 ते 7.5% राहण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आलाय। पुढच्या वर्षी अर्थव्यवस्थेसमोर कच्च्या तेलाच्या भावामध्ये होणारी वाढ हे प्रमुख आव्हान असेल असं आर्थिक सर्वेक्षणाचं म्हणणं आहे। रेल्वे अप्रेंटिसच्या मुलांना रेल्वेत सामावून घेण्यासाठी आंदोलन करणाऱ्या मराठी मुलामुलींवर दिल्लीतील रेल्वे मंत्रालयासमोर लाठीचार्ज झाला। यामध्ये महाराष्ट्रातली अनेक मुलं जखमी झाली आहेत। मारहाणीनंतर या सर्व मुलामुलींना संसद मार्ग पोलीस ठाण्यात डांबण्यात आलं। मराठी मंत्री म्हणून सुरेश प्रभूंकडे हे विद्यार्थी आले असता त्यांना काठ्या खाव्या लागल्यात। महाराष्ट्रातल्या 1,500 मुलांनी आंदोलनात सहभाग घेतला होता। दिल्लीमध्ये मराठी विद्यार्थ्यांना लाठीचार्ज केल्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दखल घेतली आहे। खासदार आनंदराव अडसूळ आणि खासदार चंद्रकांत खैरे रात्री पोलीस ठाण्यात हजर झाले। त्यांनी संसद मार्ग पोलिसांना जाब विचारला। लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करा अशी शिवसेना खासदारांची मागणी आहे। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वातावरण तापलं असतानाच पंजाब स्फोटामुळे हादरले। भटिंडामध्ये काँग्रेस उमेदवारांच्या रॅलीनंतर एका कारमध्ये स्फोट झालाय। आयईडीचा वापर करून स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या स्फोटात 3 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी झालेत। वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणी सखोल तपास करतायत। अनेक ठिकाणी सतर्कतेचे आदेश देण्यात आले। माजी परराष्ट्र राज्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अहमद यांचं निधन झालंय। राष्ट्रपतींचं अभिभाषण सुरू असतानाच संयुक्त सभागृहात ते हृदयविकाराच्या धक्क्यानं कोसळले होते। त्यांना तातडीनं संसदेच्या संयुक्त बैठकीच्या सभागृहातून बाहेर आणण्यात आलं। त्यानंतर अँब्युलन्सनं त्यांना जवळच्याच राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू झाला असून प्रचारामध्ये भाजपनं आघाडी घेतली आहे। आतापर्यंत स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांच्या छोट्या मोठ्या 200 प्रचार सभा झाल्या आहेत। भ्रष्टाचार मुक्त विकासाभिमुख स्थिर सरकार देण्याचं काम केवळ भाजप करू शकतो। त्यामुळे गोमंतकीय जनता बहुमताने भाजपला विजयी करेल असा विश्वास भाजप नेते आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी पणजीत व्यक्त केला। निवडणूक प्रचार संदर्भात ते पत्रकारांशी बोलत होते। उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीमधला ज्वालामुखी अद्याप खदखदत असल्याचं स्पष्ट झालंय। मुख्यमंत्री अखिलेश यादवांचे काका शिवपाल यादव यांनी निवडणुकीनंतर बंड करण्याबाबत सूतोवाच केलं। गमतीचा भाग म्हणजे पक्षाकडून जयवंत नगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करतानाच निकालानंतर समाजवादीतल्या बंडखोरांना गोळा करून आपण वेगळा पक्ष काढणार असल्याचं शिवपाल यादवांनी जाहीर केलंय। पाकिस्तानातला कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला केलेली 90 दिवसांची नजरकैद म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याची प्रतिक्रिया भारतानं दिली आहे। पाकव्याप्त काश्मीरमधले अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी पाकिस्ताननं अद्याप काहीच पावलं उचलली नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय। तर सईदच्या विरोधात आरोपपत्र दाखल करून त्यावर मुंबई आणि अमेरिकेतल्या हल्ल्यांसाठी खटला चालवला जावा अशी मागणी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी केली आहे। गोव्यातली माणसं समर्थ आहेत। इथल्या मातीतला माणूस मुख्यमंत्री होईल। दिल्लीचं पार्सल आम्हाला नको असा टोला उद्धव ठाकरेंनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांना लगावलाय। पर्रिकरांना गोव्यात परत पाठवत असाल तर ते केंद्रात अपयशी ठरले असं जाहीर करा असंही उद्धव म्हणाले। त्याचप्रमाणे गोव्यात आमचंच सरकार येणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्याच आठवड्यात भारताला दणका देणारा निर्णय घेतलाय। एका आदेशाद्वारे अमेरिकेत काम करण्यासाठी देण्यात येणाऱ्या H-1B आणि L-1 प्रकारच्या व्हिसाचे निकष आणखी कठोर करण्यात येणार आहेत। त्यामुळे भारतीय आयटी क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। नवे आदेश निकष कठोर करण्यावरच थांबणार नाहीयेत तर त्यामध्ये H-1B मिळालेल्या व्यक्तीच्या जोडीदाराला अमेरिकेत काम करण्याचे परवानेही थांबवले जाण्याची शक्यता आहे। 7 मुस्लिम देशांमधल्या नागरिकांना प्रवेशबंदी घालण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेत जोरदार निषेध होतोय। गुगलच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कॅलिफोर्नियामधल्या माउंटन व्ह्यू इथल्या कार्यालयाबाहेर निदर्शनं केली। रशियन निर्वासित असलेले गुगलचे सहसंस्थापक सर्जी ब्रिन हे देखील या अनधिकृत निदर्शनामध्ये सहभागी झाले होते।
इराकमधल्या मोसुलमधून सुटका झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता उभा ठाकलाय। त्यामुळे आयसिसच्या तावडीतून सुटका झाल्याचा या नागरिकांचा आनंद काही क्षणाचाच ठरलाय। हौती अतिरेक्यांनी सौदीच्या एका युद्धनौकेवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलाय। हौतीच्या अल मसीरा या वाहिनीनं हा व्हिडिओ जारी केलाय। अतिरेक्यांनी 3 बोटींमधून नौकेवर हल्ला करून तिच्यावर स्फोट घडवले। यामध्ये 2 खलाशी ठार तर 3 जण जखमी झाले। युक्रेनमध्ये बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या दोनेत्स्क शहरात झासिडको खाणीमध्ये सुमारे 200 कामगार अडकून पडलेत। बॉम्ब वर्षावानंतर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे कामगारांना बाहेर येणे अवघड झाल्याचं रशियन वृत्तसंस्थेनं म्हटलंय। सध्या बचाव कार्य सुरू आहे। संयुक्त राष्ट्रांचे माजी महासचिव बान की मून यांनी दक्षिण कोरियामध्ये अध्यक्षीय निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत। अध्यक्षांचा कालखंड हा 5 वर्षांचा असावा, यासाठी घटना दुरुस्ती करण्याची मागणीही मून यांनी केली आहे। अमेरिकेच्या बॉय स्काउटनं आपल्या 100 वर्षांच्या परंपरेत बदल करत लिंग बदल केलेल्यांना संघटनेत प्रवेश खुला केलाय। संघटनेच्या नियमानुसार जन्म दाखला हाच आधार मानला जात होता, मात्र आता शस्त्रक्रिया करून पुरुष झालेल्यांनाही स्काउट होता येणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।